श्वास थांबण्याआधीचे क्षण, एक सून, एक वेदना, एक समाज. तुम्ही कधी विचार केलाय, एक सून जेव्हा आत्महत्या करते, तिच्या मृत्यू मागे केवळ तिचा निर्णय असतो का, की आपण सगळे एक एक क्षण मारून तिला त्या टोकाला नेत असतो? आज आपण अशाच एका वेदनादायी वास्तवावर बोलणार आहोत. एक अशी गोष्ट जी दररोज आपल्या आसपास घडते, पण आपण डोलेझाक करतो. ती फक्त एक सून होती, एक मुलगी जिचे आयुष्य बदलले होते फक्त एका लग्नानंतर. ती स्वतःसाठी जगायला आली नव्हती का? तिला का शिकवले गेले असेन फक्त यासाठी का घरचं नाव धुलीला मिळू नकोस? सासरच्या लोकांचे ऐक आणि फक्त शांत राहा. ती ऐकत गेली, सहन करत गेली आणि शेवटी एक दिवस ती गप्प झाली, ती पण कायमची. आज आपण अशा एका वास्तविकतेवर बोलणार आहोत जिच्याबद्दल समाज फारसा बोलत नाही. सुनेचा छल, तिची मानसिक अवस्था आणि ती हळूहळू आत्महत्याकडे जाण्याचा प्रवास. ही फक्त एका कल्पनेची कथा नाही, ही हजारो कल्पनांची कहाणी आहे. आपल्या घरात, शेजारी, नातेवाईकांमध्ये किंवा समाजात अनेक मुली अशा आहेत ज्या विवाहानंतर घर सांभाळण्याच्या नावाखाली मानसिक, भावनिक आणि कधी कधी शारीरिक छलाला सामोरल्या जातात. पण छल काय असतो? तो फक्त शिवीगाळ, मारहाण एवढाच नाही. तो असतो रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी कुठे चुकते या भावनेखाली झगडण्याचा त्रास. तिचे बोलणे थांबवले जाते, तिच्या निर्णयांना किंमत दिली जात नाही, तिच्या नकारार्थी चेहऱ्याला दांभिकपणा समजले जाते, तिच्या प्रत्येक कृतीत दोष शोधले जातात. ती घरात आहे पण तिचे अस्तित्व नाही. आपण म्हणतो सून म्हणजे मुलगी सारखीच असते, पण जेव्हा ती तिचे मत मांडते तेव्हा आपण लगेच म्हणतो आमच्यात बोलायचे नाही तुला. जेव्हा ती थोडे थांबते, थोडे गप्प राहते, आपण म्हणतो कसली रुखरुख आहे हिला. ती ओरडत नाही, पण तिची नजर, तिचे डोळे, तिचे शरीर सगळे बोलत असते, फक्त आपण ऐकत नाही. मग एक दिवस ती सगळे संपवते आणि आपण काय म्हणतो? कमकुवत होती, डिप्रेशनमध्ये होती, तिची चूक असावी. पण हे विचारण्याची हिंमत आपल्यात किती जणांमध्ये आहे? तिच्या आयुष्यात आपण काय होणे केले? ही फक्त एक गोष्ट नाही, ही आहे एक आत्मपरीक्षणाची सुरुवात. आपण सासरकडून कोणत्या अपेक्षा ठेवतो? आपण सुनांवर काय ताण टाकतो? तिची मानसिक अवस्था कशी असते? आत्महत्या करण्याचे मन कोणत्या छायेतून जाते? हे सगळे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कारण फक्त कल्पनाच नाही, पूजा, स्वाती, नेहा, रुचिता अशा अनेक मुली आहेत ज्या घराच्या भिंतीमध्ये गुदमरून मरत आहेत. त्या जिवंत असतात पण त्यांचा आत्मा हळूहळू संपत असतो. आजची ही कहाणी एक सावधपणा आहे. शक्य आहे की यामध्ये तुमची सून आहे, तुमची मैत्रीण आहे, तुमची बहीण आहे किंवा कदाचित तुमचे स्वतःचे प्रतिबिंब आहे. ही गोष्ट सांगितली गेली पाहिजे, जोरात नाही पण खोलवर, ज्यामुळे एखादी कल्पना, एखादी पूजा पुन्हा असा निर्णय घेणार नाही. श्री स्वामी समर्थ आपले आवडतेचे अन्नेल पुण्य वचन वर मनापासून स्वागत आहे, जिथे आपण अध्यात्म, आरोग्य आणि जीवनशैली यांच्या मागचे रहस्य समजून घेतो. मित्रांनो, आजचा विषय खूप वेगळा आणि विचार करायला लावणारा आहे. श्वास थांबण्याआधीचे क्षण, एक सून, एक वेदना, एक समाज याचे उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. एक नम्र विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती ही नेहमीच धोका निर्माण करू शकते. कल्पना नावाची एक सून, वय फक्त 24 वर्षाची होती. ती सुशिक्षित आणि स्वप्नांनी भरलेली होती. झाले, सासरी गेली आणि काही दिवस स्वप्नासारखे गेले, पण हळूहळू त्या स्वप्नांचा चुरा व्हायला लागला. सासूबाईंचे असे मत होते की काम करायला आली आहे का राणी म्हणून बसायला. सासूबाई जे बोलतील ते नवऱ्यासाठी अंतिम असायचे म्हणून. कल्पनेचा आवाज, मत, भावना या घरात महत्वाच्या नव्हत्याच. तिच्या अंगावर वारंवार दोष ठेवले गेले. तुझे माहेर वाईट आहे, पोरगी अपशकुनी आहे, कशाला शिकवले तिला, अजून मूल नाही झाले, काहीतरी दोष असेलच हिला,
ती तोंड बंद ठेवत गेली. एके दिवशी आईला फोन केला. आई, मला इथे घुसमटते. आई म्हणाली, सून झालीस म्हणजे थोडे सहन करावेच लागते. कल्पना गप्प झाली. ती सहन करत राहिली. मानसिक छल म्हणजे फक्त शिवीगाळ नाही, तो असं तो एखाद्याला सतत कमीपणाची जाणीव करून देणे. तिच्यावर असा दबाव टाकण्यात आला की ती स्वतःवर विश्वास ठेवू शकली नाही. उदाहरण 1. कल्पनाच्या सासूबाई दररोज तिच्या जेवणावर टीका करायच्या. तुझ्या हाताला चव नाही, आमचा मुलगा उपाशी मरतो. ती स्वयंपाक शिकायचा प्रयत्न करायची, पण रोज नवा टोमणा. 4 पुस्तके कमी शिकली असती आणि त्याऐवजी स्वयंपाक शिकली असती तर बरे झाले असते. उदाहरण 2. एक दिवशी कल्पनाने छोटासा प्रोजेक्ट ऑनलाईन सुरू केला. नवऱ्याने ऐकले आणि म्हणाला, कामधंदा करू नको, घर सांभाळ, फालतूचे स्वप्न पाहू नकोस. तिचे स्वप्न नष्ट केले गेले. हळूहळू तिचा आत्मविश्वास कोसळत गेला. या सर्व गोष्टींचे एकत्रित परिणाम म्हणजे आत्म्याचा संपूर्ण गोंधळ. तिची अस्तित्वाची भावना नष्ट होऊ लागली. आत्महत्या ही क्षणिक भावना नसते, ती एक प्रक्रिया असते, हळूहळू आतून तुटत जाण्याची. मनात चाललेले युद्ध, मी काहीच कामाची नाही का, मी सगळ्यांच्या अपेक्षा का पूर्ण करू शकत नाही, माझ्या मुले सगळे नाराज आहेत, माझ्या जगण्याचा काहीच उपयोग नाही, ही वाक्य तिच्या मनात सतत फिरायची. छोटे उदाहरण. एक दिवस ती ओढणी घेऊन गच्चीत उभी होती. तिच्या मनात विचार होता. स्वतःला थोडेसे झोपून दिले की सगळं संपेल, पण ती मागे सरकली त्या दिवशी. पण पुढच्या आठवड्यात पुन्हा सासूबाईंची शिवी, नवऱ्याचा मार आणि कोणालाही न सांगता निघून जाण्याचा निर्णय. तिने गळफास घेतला. ती गेल्यावर सगळे म्हणाले, काय कमकुवत मुलगी होती, सून म्हणून जबाबदारी झेलली नाही. तिला डिप्रेशन होते बहुतेक. कोणी विचार केला का डिप्रेशन आले? सततची उपेक्षा, प्रेमाचा अभाव. कोणालाही आपण म्हणू शकत नसेल तर माणूस आतून मरतोच. समाजाने कोणते प्रश्न विचारायला हवेत? सुनेला निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य आहे का? तिच्या भावना ऐकल्या जातात का? तिच्यावरचा ताण कुठवर पोहोचतोय? आत्महत्या टाळता येते का? हो, आत्महत्या टाळता येते. ते कसे आपण पाहूया. ऐकणे. जजमेंट शिवाय ती काही सांगायला आली की तू फार विचार करतेस असे म्हणण्याऐवजी असे शांतपणे ऐका. दुसरा भावनिक आधार, तू एकटी नाहीस हे तिला जाणवू द्या. एक छोटा मेसेज, एक फोन, मोठा फरक पडतो. 3वी मानसिक आरोग्याची मदत. जर तिला सतत दुःख, चिंता वाटत असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायला प्रेरणा द्या. उदाहरण. एकदा पूजा नावाच्या सुनेला सासरकडून सतत त्रास व्हायचा, पण तिच्या आईने तिला थेट सायकोलॉजिस्ट कडे नेलं. आज पूजा यशस्वी उद्योजिका आहे. 4. कायदेशीर आधार. भारतीय कायदा IPC 498A विवाहित महिलांवरील छलाविरुद्ध आहे. तिच्यावर अन्याय होत असेल तर तिला योग्य मार्गदर्शन द्या. कल्पनाने आत्महत्येच्या आधी एक पत्र लिहिले होते. आई, मला माफ कर, मी प्रयत्न केला, खूप केला, पण इथे नाही. प्रत्येक दिवशी मी तुटत गेले. मी माझ्या नवऱ्याला प्रेम दिले, सासूबाईंना मान दिला, पण मला कधी मान दिला नाही. मी ओरडायचे आतून, पण कोणी ऐकले नाही. आता माझे आयुष्य थांबवते, पण मला एक गोष्ट सांगायची आहे. पुढच्या पिढ्यांना असे होऊ देऊ नकोस आई. मुलींना फक्त सून बनवू नका, माणूस म्हणून जगू द्या. किती कल्पना अशा संपतात रोज, आणि आपण काय करतो? फक्त बातमी वाचतो आणि पुढे जातो. हे थांबवायचे असेल तर फक्त सहानुभूती नाही, वास्तविक कृती हवी. एक पाऊल पुढे टाका. एखादी सून बोलत असेल तर एखादी बाई गप्प असेल तर तिच्या डोळ्यांत बघा. कदाचित तुम्ही तिचा प्राण वाचवू शकता. आजची ही गोष्ट इथे संपते, पण खऱ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्या घरात हास्य असायला हवे तिथे शांतता असते, जिथे प्रेम असायला हवे तिथे संशय असतो, आणि जिथे साथ असायला हवी तिथे एकटेपणा असतो. प्रश्न असा आहे, तुमच्या घरातही अशी एखादी सून आहे का जी हसते फक्त जगण्यासाठी, पण आतून तुटलेली आहे? तिचे बोलणे ऐकले जात आहे का, की तिला गप्प बसायला शिकवले जाते? कधीतरी स्वतःला विचारून पहा, तुम्ही कोणाच्या आयुष्यात समजूतदार साथदार आहात की न बोलता छल करणारा? जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती शेअर करा, कारण कदाचित कोणाचा तरी विचार बदलेल. एखाद्या सुनेला, बहिणीला, मैत्रिणीला हे पाठवा. ती एकटी नाही हे तिला जाणवेल. आणि सर्वात महत्त्वाचे, घरात एखादी शांत स्त्री असेल तर आजच तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोला. तिचे म्हणणे आहे का?
कधी कधी माणूस फक्त एकच गोष्ट शोधत असतो, कोणीतरी त्याचे शांततेतले दुःख ऐकावे. तो कोणीतरी आज तुम्ही बना.